श्लोक क्रमांक 6. कर्मेंद्रियाणि संयम्य य आस्ते मनसा स्मरन् इंद्रियार्थान् विमूढात्मा मिथ्याचारः उच्यते। कर्मेंद्रियाणि संयम्य य आस्ते मनसा स्मरन् इंद्रियार्थान् विमूढात्मा मिथ्याचारः उच्यते। कर्मेंद्रियाणि संयम्य यः आस्ते मनसा स्मरन् इंद्रियार्थान् विमूढात्मा मिथ्याचारः सः उच्यते. आलं का? बघा आता यह म्हणजे जो विमूढात्मा घ्यायचं. काय घ्यायचं? खालच्या वळीत आहे. कुठे? यह विमूढात्मा जो मूळ बुद्धीचा पुरुष. मूळ बुद्धीचा म्हणजे ज्याची बुद्धी मूळ आहे, मूर्ख आहे असा पुरुष. कर्मेंद्रियाणि संयम्य कर्मेंद्रियांचं संयमन करू. म्हणजे कर्मेंद्रिय म्हणजे हात पाय आहे ना. तर हे जे कर्मेंद्रिय या कर्मेंद्रियाचं संयमन करतो आणि मनाने मात्र म्हणजे इंद्रियांना विषयाकडे जाऊ देत नाही, पण मनात मात्र विषयाचं चिंतन करतो. मनसा इंद्रियार्थान स्मरण मनाने इंद्रियाचे जे अर्थ म्हणजे काय? विषय. इंद्रियाचे जे विषय त्या विषयांचंच स्मरण करत असतो. सहा मिथ्याचारः उच्यते. तो पुरुष मिथ्याचारी म्हटला जातो. ढोंगी मिथ्याचार म्हणजे कोण? ढोंगी. त्याला ढोंगी म्हणायचं. त्याला ढोंगी म्हणजे विषय इंद्रिय आवडतो विषयापासून. इंद्रियांना विषयाकडे जाऊ देत नाही, पण मनात विषयाचं चिंतन करीत जातो. गेला असतो जेवायचं बदल गेला तर नाही, पण इकडे बसून त्याचं चिंतन करतो. मी ढोंगी समजायचं. कोण आहे? ढोंगी. बघा अजून एकदा श्लोक. यह विमूढात्मा जो मूळ बुद्धीचा पुरुष कर्मेंद्रियाणि संयम्य कर्मेंद्रियांचं संयमन करून म्हणजे कर्मेंद्रियांना नियमन करून मनसा इंद्रियार्थान स्मरण असते. मनाने मात्र इंद्रियाचे जे विषय ते विषयांचं स्मरण करत असतो. सह मिथ्याचारः उच्यते. तो मिथ्याचारी म्हटला जातो. मिथ्याचारी म्हणजे ढोंगी. दांभिक म्हटलं जात त्याला. कळलं का? यस्त्विन्द्रियाणि मनसा यस्त्विन्द्रियाणि मनसा नियम्य
विशिष्यते यः तू इंद्रियाणि मनसा नियम्य आरभते अर्जुन कर्मेन्द्रियैः कर्मयोगम असक्तः सः विशिष्यते. आता अगोदर काय घ्यायचं रे अर्जुन? नाही अर्जुन अगोदर तू घ्यायचं. अगोदर काय घ्यायचं? तू कुठे दिसलं का? कुठे कृष्णा तू? खाली कुठं खाली? हां खाली आहे कधी? हां हां हे तू अगोदर घ्यायचं. तू म्हणजे परंतु अर्जुना हे अर्जुना यह यह दिसलं का? यह म्हणजे जो पुरुष इंद्रियाणी मनसा नियम्य इंद्रियांना मनाने नियमित करून आपल्या अधीन करून, कळलं का? म्हणजे इंद्रियांचं मनाने संयमन करून असक्तः आसक्तिरहित होऊन कर्मेंद्रियैः कर्मयोगम आरभते कर्मेंद्रियाच्या द्वारा कर्मयोगाचा आरंभ करतो. सह विशिष्यते तो पुरुष श्रेष्ठ म्हणून सांगितला जातो किंवा तो श्रेष्ठ आहे. कळलं का? तो विशेष आहे, तो श्रेष्ठ आहे. इकडे बघा मागच्या श्लोकात काय सांगितलं की ज्यांनी इंद्रिय आवरले पण मन आवरलं नाही, मनाने विषयाचं चिंतन करतो, समजायचं ढोंगी. आणि आता या श्लोकात काय सांगायला लागले? ज्यांनी मनाने आपले इंद्रिय आवरले. आता मन सुद्धा काय केलं नाही, त्यांनी विषयाकडे जाऊ दिलं नाही, आसक्तीरहित झाला, कुठल्याही विषयाची अपेक्षा ठेवली नाही आणि आसक्तीरहित होऊन कर्मेंद्रियांना मात्र कामाला लावून देतो, कर्म करायला लावून देतो. कोणतं? स्वधर्मरूपी कर्म. अलग लक्षामध्ये कर्मयोगाचा आरंभ करतो कर्मेंद्रियाच्या द्वारा, पण फलाची अपेक्षा करत नाही. फलाची आसक्तीरहित होऊन फलासक्तीरहित होऊन कर्मेंद्रियांना कर्मयोगाला लावून देतो. म्हणजेच कर्मेंद्रियाच्या द्वारा कर्मयोगाचा आरंभ करतो. असा जो पुरुष आहे तो पुरुष विशिष्यते म्हणजे तो श्रेष्ठ आहे. तो कसा आहे? श्रेष्ठ आहे. बघा तू परंतु अर्जुना हे अर्जुना यह जो पुरुष इंद्रियाणी मनसा नियम्य इंद्रियांना मनाने संयमित करून म्हणजे इंद्रियांचं मनाने नियमन करून असक्तः आसक्तीरहित होऊन कर्मेंद्रियैः कर्मयोगम आरभते कर्मेंद्रियाच्या द्वारा कर्मयोगाचा काय करतो? आरंभ करतो. सह विशिष्यते तो पुरुष श्रेष्ठ आहे, श्रेष्ठ आहे म्हणून सांगितलं जातो. नियतं कुरु कर्मत्वं कर्मजायो ह्यकर्मणः शरीरयात्रापि च ते न प्रसिद्धेद कर्मणः नियतं कुरु कर्मत्वं कर्मजायो ह्यकर्मणः
कुरु कर्म त्वं कर्म ज्यायः हि अकर्मणः शरीर यात्रा अपि च ते न प्रसिद्धेत अकर्मणः. आलं का? बघा आता, त्वं नियतं कर्म कुरु. अर्जुना, त्वं म्हणजे तू, नियतं कर्म कुरु, नियत कर्म कर. नियत म्हणजे विहित कर्म. आपल्याला शास्त्रांनी वेदांनी आपल्या आश्रमानुसार वर्णानुसार जे कर्म आपल्याला सांगितलेलं असतं कर्म करायला, त्या कर्माला काय म्हणतात? विहित कर्म म्हणतात. आणि असं जे विहित कर्म आहे त्या विहित कर्मासाठी तर कोणता शब्द आलाय? नियतम. असं नियतम कर्म करू, तू नियत कर्म कर म्हणजे विहित कर्म कर. का बरं? ही दिसलं कुठे आहे? कुठे रे? ही कारण की अकर्मणः कर्म ज्यायः. अकर्मणः म्हणजे कर्म न करण्यापेक्षा, कर्म न करण्यापेक्षा. कर्म म्हणजे कर्म हे कसं आहे? ज्याय म्हणजे श्रेष्ठ आहे. कर्म केलं तर ते कसं आहे? श्रेष्ठ आहे. न करण्यापेक्षा केलेलं कर्म हे कसं असतं? श्रेष्ठ असतं. श्रेष्ठ. च म्हणजे आणि. अकर्मणः ते शरीर यात्रापि न प्रसिद्धेत. अकर्मणः म्हणजे कर्म न करण्याने. आपण जर कर्म केलं नाही तर भगवान सांगतात, तुझं कर्म केलं नाही तर ते म्हणजे तुझी शरीर यात्रा अपि न प्रसिद्धे. तुझी शरीराची यात्रा सुद्धा सिद्धीला जाणार नाही. शरीर यात्रा म्हणजे शरीराचा निर्वाह सुद्धा काय होणार नाही, सिद्धीला जाणार नाही. शरीराचा निर्वाह तरी होईल का कर्म केल्याशिवाय? होत नाही. शरीराचा निर्वाह सुद्धा होत नाही. अरे खावं तर लागेल का नाही? मग त्याच्यासाठी स्वयंपाक तर करावा लागेल का नाही? नाही स्वयंपाक केला तर भीक तर मागावं लागेल का नाही? खावं तर लागेल का नाही? आंघोळ तर करावं लागेल की नाही? बहिरी दिशेला तर जावं लागेल की नाही? दात तर घासावं लागतील की नाही? मग ह्याला हे शरीर निर्वाह करण्यासाठी सुद्धा कर्म करावंच लागतं की नाही? नाही करावं लागतं. कारण कर्म जर नाही केलं तर कर्माशिवाय, कर्म न करता शरीराची यात्रा म्हणजे शरीराचा निर्वाह सुद्धा न प्रसिद्धेत, सिद्धीला जाणार नाही. म्हणून कर्म केलंच पाहिजे. समजते का? आज मी सांगायचं असलो का? नियतम कर्म करू, तो नियत कर्म कर म्हणजे विहित कर्म कर. ही अकर्मणः कर्म ज्यायः. कारण कर्म न करण्यापेक्षा कर्म केलेलं हे कसं असतं? श्रेष्ठ असतं. च म्हणजे आणि. अकर्मणः कर्म न करता ते शरीर यात्रा अपि न प्रसिद्धे. तुझी शरीर यात्रा सुद्धा म्हणजे तुझा शरीराचा निर्वाह सुद्धा सिद्धीला जाणार नाही. म्हणून कर्म कर. यज्ञार्थात् कर्मणोऽन्यत्र लोकोऽयं कर्मबन्धनः तदर्थं कर्म कौन्तेय तत्सङ्गः समाचर. यज्ञार्थात् कर्मणोऽन्यत्र लोकोऽयं कर्मबन्धनः तदर्थं कर्म कौन्तेय मुक्तसङ्गः समाचर. यज्ञार्थात् कर्मणः अन्यत्र लोकः अयं कर्मबन्धनः तत् अर्थं कर्म कौन्तेय मुक्तसंगः समाचर. आला का पदच्छेद?
बघा आता भगवान म्हणतात की यज्ञार्थात् कर्मणः अन्यत्र अयम लोकः कर्मबंधनः असा घ्यायचा अन्वय. यज्ञार्थात यज्ञाकरता केलेल्या कर्माहून, यज्ञार्थात कर्मण, यज्ञाकरता केलेलं जे कर्म त्या कर्माहून अन्यत्र अन्य ठिकाणी केलेलं कर्म, अन्य कर्म, मग त्या कर्मामध्ये अयम लोकः कर्मबंधनः हा लोकसमुदाय काय होतो, कर्मबंधनाला प्राप्त होतो. म्हणजे अन्य कर्मानं या लोकाला कर्माचं बंधन प्राप्त होतं. कर्माने हा लोक बांधला जातो. ऐका, म्हणजे यज्ञाकरता केलेलं जे कर्म त्याच्याहून अन्य कर्म. बघा इकडे बघ, लक्षात घ्या. यज्ञ म्हणजे काय माहिती तुम्हाला? स्वधर्म हाच काय आहे? यज्ञ. मग ज्याच्या करता जे स्वधर्म आहे, जे कर्मशास्त्राने सांगितलेलं आहे ते कर्म म्हणजे त्याचा स्वधर्म. आणि त्या स्वधर्मालाच यज्ञ म्हणतात. स्वधर्मालाच काय म्हणतात? यज्ञ म्हणत असतात. मग त्या स्वधर्माचं केलेलं अनुष्ठान तोच यज्ञ आहे. मग त्या स्वधर्माचं अनुष्ठान करण्यासाठी जे कर्म केलं जातं म्हणजे यज्ञाकरता जे कर्म केलं जातं, लक्षामध्ये त्याने काय होतं, जीव बंधनातून मुक्त होतो. पण त्याच्याहून अन्यत्र म्हणजे जो आपला स्वधर्म नाही अशा ठिकाणी जे कर्म केलं जातं, मग त्या कर्माने हा लोक समुदाय कर्माने बांधला जातो. त्याला कर्माने बंधन निर्माण होतं. कळलं का? आलं का लक्षात? क्षत्रिय आणि युद्ध प्राप्त झालंय, धर्मयुद्ध. मग क्षत्रियाने युद्ध करणं हे त्याचं काय कर्तव्य आहे का नाही? मग त्याचा युद्ध करणं हा स्वधर्म आहे का नाही? मग युद्ध करणं हाच त्याचा यज्ञ आहे. मग ते यज्ञशाळेत जायचं, सुहा करत बसायचं, हा त्याचा यज्ञ नाही. क्षत्रिया करता युद्ध करणं हाच त्याचा काय यज्ञ. आणि मग ते यज्ञाकरता केलेलं कर्म हे त्याच्या मुक्तीला कारण. परंतु ते दिलं सोडून आणि हा बसलाय एखाद्या पाठशाळेत जाऊ, एखाद्या यज्ञशाळेत जाऊन लागलाय सुहा करीत आहोत द्यायला. मग अन्य ठिकाणी असं केलेलं कर्म हे त्याच्या बंधनाला कारण होत असतं. ज्याचा स्वधर्म जो आहे त्याने तो स्वधर्माचं अनुष्ठान करायचं असतं. अन्य कोणतं अनुष्ठान करायचं नाही, स्वधर्माचं अनुष्ठान करायचं. यज्ञार्थात कर्मणः म्हणजे यज्ञाकरता केलेलं कर्म, त्या कर्माहून अन्यत्र अन्य ठिकाणी केलेलं कर्म, मग त्या कर्माने अयम लोक कर्मबंधन हा लोक समुदाय कर्मबंधनाला प्राप्त होतो. किंवा त्या कर्माने या लोकाला काय होतं, कर्म बांधून टाकतं. लक्षामध्ये हा लोक समुदाय कर्मबंधनाला प्राप्त होतो. बरं, म्हणून कौंतेय हे कुंतीपुत्रा अर्जुना, मुक्त संग म्हणजे संग म्हणजे आसक्ती, आसक्तीतून मुक्त होऊन म्हणजे आसक्ती रहित होऊन, तदर्थम कर्म समाचर या यज्ञाकरताच, तदर्थम यज्ञार्थम, तदर्थम म्हणजे यज्ञाकरता, स्वधर्माचा यज्ञ करण्याकरताच कर्म समाचर, कर्म चांगल्या प्रकारे आचरण कर. कळलं का? किंवा तदर्थमचा अर्थ ईश्वर प्रित्यर्थ, ईश्वराला अर्पण करण्याकरता कर्म समाचर, कर्म तू काय कर चांगल्या प्रकारे आचरण कर. आलं का लक्षात? सहयज्ञा प्रजा सृष्ट्वा उवाच प्रजापतिः अनेन प्रसविष्यध्व
मेषोस्त्विष्टकामधुक् सह यज्ञा प्रजा सृष्ट्वा पुरोवाच प्रजापतिः अनेन प्रसविष्यध्व मेषोस्त्विष्टकामधुक् सह यज्ञाः प्रजाः सृष्ट्वा पुरा उवाच प्रजापतिः अनेन प्रसविष्यध्वम् एषः वह अस्तु दिसलं का अस्तु इष्टकामधुक् आलं बघा आता पुरा म्हणजे JCB बोलवा खड्डा खांदा त्यात एखाद्याला घाला आणि वरून माती लोटा हा त्याचा अर्थ नाही. पुरा म्हणजे काय पूर्वी पूर्वी प्रजापती म्हणजे ब्रह्मदेव. प्रजापती म्हणजे कोण? ब्रह्मदेव. तो ब्रह्मदेव सह यज्ञाः प्रजाः सृष्ट्वा उवाच यज्ञासह प्रजा उत्पन्न करून उवाच म्हणजे बोलला. अरे ही पूर्वीची कथा आहे. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला ही पूर्वीची कथा सांगू लागली की यज्ञ संबंधीची. हा जो यज्ञ आहे की नाही स्वधर्मरूपी यज्ञ, या स्वधर्मरूपी यज्ञाच्या संबंधाने आलेली एक पूर्वीची कथा सांगू लागली. गोष्ट सांगू लागली आता अर्जुनाला भगवान म्हणतात अरे अर्जुना पूर्वी ब्रह्मदेव यांनी ही सगळी प्रजा निर्माण केली आणि नुसती प्रजा निर्माण केली नाही, यज्ञ पण निर्माण केले. यज्ञ निर्माण केले म्हणजे त्या प्रजेकरता त्यांचा स्वधर्म निर्माण केला, त्यांचं कर्म निर्माण केलं. ते कर्म म्हणजेच काय? यज्ञ. स्वधर्मरूपी जे कर्म आहे त्या कर्मालाच काय म्हणतात? यज्ञ म्हणतात. आणि असा यज्ञ निर्माण केला त्याच्या करता. यज्ञासह प्रजा निर्माण केली आणि प्रजा निर्माण करून उवाच बोलले त्यांना, त्या प्रजेला बोलले ब्रह्मदेव. काय बोलले ते पुढे आहे आलं लक्षामध्ये. पण या ओळीत काय सांगतात, त्या श्लोकात काय सांगू लागले भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला की पूर्वी प्रजापती म्हणजे ब्रह्मदेव सह यज्ञाः म्हणजे यज्ञासह प्रजाः सृष्ट्वा प्रजा उत्पन्न करून उवाच प्रजापती बोलले. लक्षामध्ये आलं काय बोलले बघा. प्रजापती त्या प्रजेला काय म्हणायला लागले बघा. म्हणजे ही गोष्ट कोण सांगायला लागले? भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की पूर्वीची गोष्ट आहे. पूर्वी ब्रह्मदेव प्रजा उत्पन्न करून त्या प्रजेला बोलले. काय बोलले बघा. अनेन प्रसविष्यध्वम् अनेन ना यज्ञेन या यज्ञाच्या द्वारा. कळलं का? या यज्ञाच्या द्वारा. हा यज्ञ तुम्ही निर्माण केला तुमच्यासाठी. मग या यज्ञाच्या द्वारा प्रसविष्यध्वम् तुम्ही वृद्धीला प्राप्त व्हा. तुम्ही स्वतःची वृद्धी करून घ्या, स्वतःचा उत्कर्ष करून घ्या, स्वतःची वाढ करून घ्या. तुम्हाला जर स्वतःची वाढ करून घ्यायची असेल, स्वतःची वृद्धी करून घ्यायची असेल, स्वतःचा उत्कर्ष करून घ्यायचा असेल तर तुम्हाला याच्यासाठी हा यज्ञ करावा लागेल. आणि या यज्ञाच्या द्वारा तुम्ही स्वतःची काय करा? वृद्धी करा. आलं का लक्षामध्ये? समजते का? असं कोणी सांगितलं? ब्रह्मदेवाने सांगितलं. त्या प्रजेला सांगितलं. जी प्रजा उत्पन्न केली त्या प्रजेला ब्रह्मदेव बोलायला लागले की या यज्ञाच्या द्वारा तुम्ही काय व्हा? उत्कर्षाला प्राप्त व्हा. स्वतःचा उत्कर्ष करून घ्या, स्वतःची वाढ करून घ्या, वृद्धी करून घ्या. येशः हा यज्ञ. यज्ञ म्हणजे स्वधर्म. हा यज्ञ वह म्हणजे तुम्हाला. इष्ट कामधुक् अस्तु. इष्ट म्हणजे अपेक्षित, काम म्हणजे इच्छा, अपेक्षित असलेल्या ज्या इच्छा किंवा काम म्हणजे भोग,
अपेक्षित असलेले जे भोग ते भोग प्राप्त करून देणारा कामधेनू होईल किंवा असतोय ना हा यज्ञ तुम्हाला अपेक्षित असलेले भोग प्राप्त करून देणारा कामधेनू हो असा आशीर्वाद दिला आपल्यामध्ये. म्हणजे की तुम्ही जर हे यज्ञ केले तर या यज्ञाने तुमच्या सगळ्या इच्छा काय होतील? पूर्ण होतील. हा यज्ञ तुमच्या इच्छा पूर्ण करेल. हा यज्ञ म्हणजे तुमच्याकरता कामधेनू हो. कामधेनू जशी इच्छा पूर्ण करते तसा हा यज्ञ तुमची इच्छा काय करेल? पूर्ण करेल. अलग लक्षामध्ये बघा. अजून एकदा सांगतो श्लोक सगळा. पूर्वी प्रजापती सहयज्ञ प्रजा सृष्ट्वा उवाच. प्रजापती म्हणजे ब्रह्मदेव. सहयज्ञ प्रजा सृष्ट्वा यज्ञासह ही प्रजा निर्माण करून उवाच म्हणजे ब्रह्मदेव बोलले. उवाच म्हणजे बोलले. काय बोलले? अनेन प्रसविष्यध्वम या यज्ञाच्या द्वारा तुम्ही आपल्या वृद्धीला प्राप्त व्हा किंवा आपली वृद्धी करून घ्या. येशः आणि हा यज्ञ वह म्हणजे तुम्हाला इष्ट कामधुक असतो. तुमच्या अपेक्षित काम म्हणजे भोग आहे की भोग देणारा हा कामधेनू होईल. लक्षामध्ये कामधुक म्हणजे कामधेनू होईल किंवा कामधेनू हो आलं असं ब्रह्मदेवानी सांगितलं. कुणाला? झालं की. ओम शांती शांती शांती.